या ठिकाणी आपण किसान प्लॅस्टिक कल्चर आणि संरक्षित शेती हा स्टॉल आता बघणार आहोत. अशा प्रकारे वेगवेगळे स्टॉल इथे दिलेले आहे. इथे आपण बघू शकतो पिकाला लावण्याचे फोम. तर या ठिकाणी बघू शकतो या मशीन्स आहे. काय उपयोग काय पॉलिएस्टर मटेरियल है. फेंसिंग में, ट्री गार्ड में, पायदाना के रैक्स में चलता है. 3 फीट से लेकर 10 फीट उसकी हाइट रहती है. लंबाई है 100 फीट 150 फीट. 18 रुपये स्क्वायर फीट पड़ता है. 10 से 12 साल चलेगा है. यूवी स्टेबिलाइज है, धूप में कुछ नहीं होगा, केमिकल में कुछ नहीं होगा है. 3 कलर है, पैरेट ग्रीन, ब्लैक और सिल्वर. इथे मल्चिंग पेपर बघू शकतो आपण. शेतीसाठी लागणारे वेगवेगळे जाळी या ठिकाणी त्याची क्वालिटी बघू शकता. ही ग्रीन आहे, व्हाईट आहे. किसान प्रदर्शन पुणे मोशी या ठिकाणचे दृश्य. हे पाईपचे प्रकार आहे. तर UV संरक्षण कापडे इथे आपण बघू शकता. जे आपण द्राक्ष तसेच डाळिंबावर जे प्रोटेक्शन साठी लावत असतो ते कापड. तर इथे प्रोटेक्शन पेपर बघू शकता आपण. हे फळांना लावण्यासाठी फोम आहे. हे सर्व इथे आपण बघू शकता. पेरू, डाळिंब, आंबा त्या पिकांना लावण्यासाठी फोम.
तर इथे फॉरेनचे प्रेक्षक बघू शकता आपण, दर्शक. हे सुद्धा इथे मल्चिंग पेपर कापड. एक आलंय. नंतर बघून मल्चिंग पेपर. थोडं प्रश्न विचारा ना मग. तर ही हायड्रोपॉनिक शेती आहे. याच्यामध्ये पूर्ण पाण्याद्वारे खते वगैरे सगळे पाण्याद्वारे दिले जातात. आणि याच्यामध्ये तुम्ही एका वर्षात 12 वेळेस वेगवेगळे पिकं घेऊ शकता. एक एक्झॉटिक व्हेजिटेबल प्रोडक्शन केलं जातं याच्यामध्ये, हायड्रोपॉनिक सिस्टीममध्ये. आणि तुम्हाला प्रत्येक महिन्यात तुम्ही एक लाईफ सायकल घेऊ शकता याची. पाणी केव्हा चेंज करणार? पाणी तुम्हाला 15 दिवसातून एकदा चेंज करायला लागतं. तर त्या पाण्याचा TDS चेक करून, समजा TDS खूपच जास्त झाला आहे तर त्यावेळेस तुम्ही पाणी चेंज करू शकता. आणि त्याला फर्टिलायझर वगैरे कसं देतात? फर्टिलायझर पाण्याद्वारे दिलं जातं. त्याची एक रेसिपी असते. ॲग्रोनॉमिस्ट तुम्हाला त्याची माहिती देतात कसं बनवायचं आहे. वेगवेगळे न्यूट्रिएंट्स मिक्स करून त्याद्वारे दिलं जातं. आणि न्यूट्रिएंट डिफिशियन्सी दिसली तर तुम्ही फवारणीद्वारे त्याच्यावरती न्यूट्रिएंटची फवारणी करू शकता. आणि कोणकोणते भाजीपाला घेऊ शकतो? काय काय? कोणकोणते व्हेजिटेबल घेऊ शकतो? हे सगळे एक्झॉटिक व्हेजिटेबल्स आहेत, जसे स्पिनाच आहे, लेट्यूस आहे, कॉलीफ्लावर, कॅबेज. आणि काळजी वगैरे कसं होतं? काळजी याच्यामध्ये विशेष काळजी घ्यायला नाही लागत. फक्त तुम्ही पाण्यावरती नियंत्रण, म्हणजे पाणी तुम्हाला 8 वेळेस 15 तासाला 15 मिनिटं द्यायला लागतं. तर असे 7 ते 8 तास झालं पाहिजे. त्याची प्राइस वगैरे काय असणार? प्राइस तुम्हाला याची प्रति स्क्वेअर मीटर 3000 ते 3500 एवढं खर्च आहे. पहिले एक स्ट्रक्चर बनतं पॉली हाऊस. तर ॲग्री प्लस आम्ही स्ट्रक्चर पण बनवतो आणि ही सिस्टीम पण इन्स्टॉल करतो. नाव प्रेम मोरे आणि मी ॲग्री प्लसमध्ये काम करतो. बायोगॅससाठी ही प्लास्टिकचे कापड आहे. किंगारच असणार आहे ना. अरुण भाऊ ट्रेनर आहे का? नंबर
तर या ठिकाणी आपण मुरगास बॅग बघू शकतो, 1 टन क्षमतेची आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्व हे प्लॅस्टिक कव्हरचे आहे. हे ग्रेप्स कव्हर अशा पद्धतीने आपण बघू शकता. ग्रेप्सला कव्हर करण्यासाठी, गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी या ठिकाणी आपण शेततलावचे कापड, शेततलावचे कापड आहे. हे आपल्याला पडलं ना. तळ्याच्या कापडाची निवड कशी कराल हे बघा मित्रांनो. हे शेततलावचे कापड. शेततलावचे कापड आपण 2 प्रकारे बघू शकतो, ब्लॅक आणि याच्यामध्ये इथे आपण बघू शकता हायड्रोपोनिक. शेती मराठी चॅनल. सामान किधर मिलता है उधर मिलेगा.